नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 5 मधील 137 ते 147 ओव्यांच्या सहवासात आपण जाऊ. ज्ञानोबा राय आत्मसुखामध्ये जे गुंतलेत असे साधक, जे जणू भ्रमर ज्याप्रमाणे कमळाच्या परागकणांमध्ये गुंतून जातो आणि सगळं भान विसरतो, जणू स्वतःचं अस्तित्वही तो विसरतो, त्याचप्रमाणे जे आत्मसुखामध्ये आपल्या स्वतःला आणि सर्व जगाला विसरलेत, त्यांच्याबद्दल ज्ञानोबा राय आपल्याला सांगतायत. अहो, अर्थात सर्व संत मंडळींबद्दलच ज्ञानोबा राय बोलतायत. ज्ञानोबा राय म्हणतात, जे ऐसेनी सुखे मातले, आपण पांची आपण गुंतले, ते मी जाणे निखळ वोतले सामरस्याचे. अहो, आत्मसुख ही काही साधीसुधी गोष्ट नाही. चालू व्यवहारात सुद्धा जेव्हा सुख आनंद अर्थात प्रपंचातलं वाट्याला येतं, त्यावेळी आपण सुद्धा एका मस्तीमध्ये जातो. आपल्यासारखं जगात कोणी नाहीच हा भाव मनात निर्माण होतो. ह्या ठिकाणी तर आत्मसुखाबद्दल ज्ञानोबा राय म्हणतात. आत्मसुखाने सुद्धा तो साधक उन्मत्त होतो. अर्थात हा उन्मत्तपणा अंतःकरणात असतो, तो त्याच्यामध्येच रमलेला असतो. आणि असा जो साधक, त्याच्याबद्दल ज्ञानोबा राय सांगतायत आणि ते म्हणतात, असा जो साधक तो साक्षात समरसतेची मूर्तीच होय. म्हणजेच आनंद आणि तो वेगळा नाहीच, दोन्ही एकरूपच झालेले असतात. म्हणून त्याला सामरस्याची मूर्ती असं म्हटलेलं आहे. हा साधक म्हणजे काय, तर ते आनंदाचे अनुकार, सुखाचे अंकुर, की महाबोधे विहार केले जैसे. आनंद, सुख आणि महाबोध याच्याबद्दल इथे उल्लेख केलेला आहे. तो उल्लेख अशा रीतीने की जणू काही निराकार असलेला आनंद आकाराला आला, त्या संतांच्या रूपानेच आकाराला आला. आत्मसुख, त्या आत्मसुखाला अंकुर फुटला. तो फुटलेला अंकुर म्हणजेच ही संतांची मूर्ती होय. आणि ह्या संतांचा जो ह्या जगामध्ये विहार चालतो, तो विहार म्हणजे साक्षात आत्मज्ञानाने आत्मानंदाने केलेली क्रीडाच होय, असं वर्णन ज्ञानोबा राय करतायत. ते विवेकाचे गाव, की परब्रह्मींचे स्वभाव, ना तरी अलंकारले अवयव ब्रह्मविद्येचे. वा, काय सुंदर वर्णन संतांचं ज्ञानोबा रायांनी केलंय. ज्ञानोबा राय म्हणतात, विवेक, परब्रह्म आणि अलंकार. तर विवेक कुठल्या गावात राहतो हो? विवेकाला शोधायचं, विवेकाला जाणून घ्यायचं तर कुठल्या गावी जायला पाहिजे? ते म्हणतात, अहो, संतांच्या पाशीच जायला पाहिजे. तेच विवेकाचे गाव आहे. त्यांच्या ठिकाणीच विवेक राहतो, तेच विवेक असतात. आत्मज्ञानाचा, परब्रह्माचा स्वभाव कसा असतो, तो स्वभाव पाहायला जायचं असेल तर ह्या संतांपाशीच जायला पाहिजे. आणि एवढंच नाही, तर ज्याला आत्मविद्या अर्थात ब्रह्मविद्या म्हटलेलं आहे, ती ब्रह्मविद्या कशी आकाराला आली आहे, कुठले अलंकार तिने धारण केलेत, हे सगळं जर पाहायचं असेल तर ह्या संतांपाशीच जायला पाहिजे. हे संत कसे, ते सत्वाचे सात्विक, की चैतन्याचे आंगिक, हे बहु असो एकैक वानिसी काही. अहो, हे संत कसे, तर सत्वगुणाचा सात्विकपणा, सत्वगुणाचा सात्विकपणा आणि साक्षात चैतन्य आकाराला आलंय, अवयव रूपाने आकाराला आलंय, ते म्हणजेच हे संत. ह्या संतांचं किती वर्णन करू.
किती वर्णन करू, जेवढं करू तेवढं कमीच आहे. निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांना म्हणतायत, तू या संतांचं खूप वर्णन करतोयस, किती सांगशील या संतांबद्दल. तू संत स्तवनी रतसी, तरी कथेची से न करीसी, की निराळी बोल देखसी स नागर. 5व्या अध्यायातली ही 141वी ओवी. निवृत्तीनाथ आपल्या लाडक्या ज्ञानोबारायांना म्हणतायत की अरे, तू संतांचं अशा प्रकारे वर्णन करताना त्याच्यामध्ये इतका रमतोस की त्यामुळे आपण श्रीकृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाबद्दल सांगतोय याचाही तुला विसर पडतो. आणि त्यातून तू जेव्हा आत्मस्वरूपाचं, ब्रह्मस्वरूपाचं, निर्गुणाचं शब्दांनी वर्णन करतोस ते तर अत्यंत अप्रतिम आणि गोड असतं. हा अभिप्राय निवृत्तीनाथ आपल्या लाडक्या ज्ञानोबारायांना देतायत. परितो रसाती शयो मुकुळी, मग ग्रंथार्थ दीपू उजळी, करी साधू हृदय राऊळी मंगळ उखा. निवृत्तीनाथ म्हणतायत, पण हा जो अत्यंत अप्रतिम असा शब्दरूपाने रस वाहतोय ना, त्याला जरा आवर्त घे. आणि हा जो श्रीकृष्ण अर्जुन संवाद आहे, अर्थात तोच या ग्रंथाचा अर्थ आहे, उल्लेख आहे. तो ग्रंथार्थरूपी दिवा हे जे ऐकणारे साधू मंडळी आहेत, त्यांच्या हृदयामध्ये या ग्रंथार्थरूपी दिव्याचा उजेड पाड आणि त्यांचं अंतःकरण उजळून जाऊ दे, असं निवृत्तीनाथ ज्ञानोबारायांना सांगतायत. ऐसा गुरुचा उवाईला, निवृत्ती दासासी पातला, मग तो म्हणे श्रीकृष्ण बोलिला तेची ऐका. आपल्या सद्गुरूंनी असं सांगितल्यावर आता ज्ञानोबाराय म्हणतात की श्री गुरु निवृत्तीनाथ, मी जे बोलतोय ते ऐकतायत, त्यांचं त्याकडे लक्ष आहे आणि त्यांच्या ऐकण्याचा उत्साह पाहून ज्ञानेश्वर महाराजांना सुद्धा तेवढाच आनंद झाला. आणि ते म्हणाले, ते निवृत्तीनाथांना म्हणाले, ऐकणाऱ्या साधूजनांना म्हणाले की आता श्रीकृष्ण भगवान काय बोलले ते मी तुम्हाला सांगतो, ते ऐका. अर्जुना, अनंत सुखाच्या डोही, एक सरा तळूची घेतला जिही, मग स्थिरावनी तेही तेची जाहले. श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतायत, हे आत्मसुख अमर्याद आहे. ह्या आत्मसुखाची खोली कोणालाच त्याचा थांगपत्ता लागणार नाही. पण अशा या आत्मसुखाच्या डोहात ज्यांनी बुडी मारून एकदम तळ गाठला, ते त्या ठिकाणी कायमचे स्थिर झाले. अर्थात ज्यांना आत्मसुखाचा अनुभव आला, त्यांनी आता आत्मसुखाशिवाय मला दुसरं काही नको हा निश्चय केला आणि आत्मसुखाशी एकरूप होऊन गेले. अथवा आत्मप्रकाशे चोखे, जो आपण पेंची विश्व देखे, तो देहेंची परब्रह्म सुखे मानू येईल. अर्थात ज्यांनी स्पष्टपणे आत्मानुभवाचा आनंद घेतला, जो आत्मप्रकाशात नाहून निघाला, तो त्या आत्मप्रकाशामध्ये राहूनच सर्व जगाकडे बघत असतो. माऊली हो, ज्यावेळी आपण आनंदात असतो आपल्याला आजूबाजूचं सगळं जग आनंदी वाटतं. आपण दुःखात असतो आपल्याला आजूबाजूचं जग दुःखी वाटतं. जेव्हा हा असा साधक आत्मसुखात रमलेला असेल आणि तो विश्वाकडे पाहिल, त्यावेळी त्याला ते विश्वसुद्धा जणू काही आत्मसुखातच रंगून गेल्यासारखं दिसेल. अशा रीतीने हा साधक आपल्या स्वतःच्या देहासकट सुखाने आत्मरूप झालाय असं समजता येईल, असं ज्ञानोबाराय आपल्याला ह्या सामरस्याबद्दल सांगतायत.
अशी ज्यांची अवस्था, जे साचो कारे परम, नाते अक्षर निस्सीम, जिये गावींचे निष्काम अधिकारी. ही जी अनुभूती आहे, ही अनुभूती प्राप्त होण्यासाठी कोण योग्य ठरतं, त्याबद्दल ज्ञानोबा सांगतायत, अर्थात त्याची खूण सांगतायत. ही आत्मस्थिती अत्यंत सत्यरूप आहे, त्याचबरोबर ती अविनाशी आहे. आणि ज्या साधकांच्या मनातून विषय सुखाबद्दलची इच्छा कायमची निघून गेलेली आहे, त्या साधकांनाच विनासायास ही आत्मस्थिती अनुभवण्याचा अधिकार मिळतो. अर्थात माऊली ज्याप्रमाणे आपल्या अंतःकरणातनं विषयरूपी सुख घेण्याची इच्छा नाहीशी होत जाईल, तेवढ्या प्रमाणात आपण आत्मसुखामध्ये रमायला लागतो. जेवढ्या जास्त प्रमाणात आत्मसुखामध्ये रमायला लागतो, तेवढाच त्या आत्मसुखाचा आनंद घेण्याची पात्रता, योग्यता आपल्याला मिळत जाते. नामाचं स्मरण करावं आणि खुशाल आपल्या आराध्य देवतेपाशी रमावं. जे महर्षी वाढले, विरक्ता भागा फिटले, जे निसंशया पिकले निरंतर. अर्थात या ठिकाणी माऊली म्हणतात, अशी जी ब्रह्मस्थिती, ही ब्रह्मस्थिती ज्यांनी आपल्या इंद्रियांना जिंकलं, अशा साधकांपुढे, योग्यांपुढे, महर्षींपुढे प्रगट होते, त्यांना ती प्राप्त होते. विषय सुखामधला आनंद घेण्याचा उत्साह ज्याचा नाहीसा झाला आणि आत्मसुखाच्याच उत्साहाने जो उजळून निघाला, त्या साधकाच्या अंतःकरणात विरक्ती प्रगट होते आणि त्या साधकाच्याच वाट्याला ही आत्मस्थिती येते. आणि अशा रीतीने अंतःकरणातील सर्व संशय, सर्व गोंधळ, अर्थात मन, बुद्धी, अहंकार ह्याच्यातला मळ नाहीसा होऊन ज्याचं अंतःकरण आत्मप्रकाशाने उजळून निघालं, चोख झालं, त्याच्या ठिकाणी ह्या आत्मस्थितीचं मुबलक पीक येतं, असं वर्णन ज्ञानोबा करतायत. ज्ञानोबारायांनी हे अत्यंत रसाळपणे केलेलं वर्णन ऐकून, माऊली हो, आपण सुद्धा त्यांच्या चरणी हीच इच्छा प्रगट करू की आमच्याही अंतःकरणात आत्मसुखाची दिवाळी नांदू दे. आमच्याही हृदयामध्ये ह्या ग्रंथार्थ, श्रीकृष्ण अर्जुनाचा अर्थ दीप बनून प्रगटू दे आणि आमचं अंतःकरण उजळून जाऊ दे. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.